टीव्ही सत्यमेव व्रतम। देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेणार आहेत। महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे जोरदार पुनरागमन करण्यात ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यानंतर फडणवीस हे राज्यातील सर्वोच्च नेते म्हणून पुढे आलेत। देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय समजदारीपणाचा केवळ भाजपमध्येच नव्हे तर इतर पक्षाच्या नेत्यांनीही स्वीकार केलाय। देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी नागपुरात मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला। त्यांचा राजकीय प्रवास नागपूर महानगरपालिकेपासून सुरू झाला, जिथे ते सर्वात तरुण महापौर झाले। भाजपच्या संघटनात्मक रचनेत त्यांचा खोल प्रवेश आणि कार्यक्षम नेतृत्व क्षमता यांनी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात प्रवृत्त केलं। देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रसिद्ध चेहरा होते। ते राज्याचे आमदार राहिले। देवेंद्र फडणवीस यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सरस्वती विद्यालयातून झाले। त्यानंतर ते नागपूरच्या धरमपीठ कनिष्ठ महाविद्यालयात गेले। पुढे नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी LLB ची पदवी प्राप्त केली। त्यानंतर फडणवीस यांनी बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यास करून DSE जर्मन फाउंडेशन मधून प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा मिळवला। देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मधून आपला राजकीय प्रवास सुरू केला आणि वयाच्या 22व्या वर्षी नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनून इतिहास रचला। पण देवेंद्र फडणवीस एवढ्यावरच थांबले नाहीत। त्यांच्या कर्तृत्वाने त्यांना महाराष्ट्रात भाजपच्या अध्यक्षपदापर्यंत नेलं आणि 2014 मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। मुख्यमंत्री असताना त्यांनी पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य दिलं। 2022 मध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारून आपला राजकीय वारसा आणखी मजबूत केला। या काळात फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्या सुरू असलेला गोंधळ त्यांच्या क्षमतेने आणि अनुभवाने हाताळला, त्यामुळे सर्वोच्च नेतृत्वात त्यांचा प्रवेश अधिकच वाढला। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची एकूण संपत्ती 5,02,00,000 रुपये आहे। पण तरीही त्यांचं जीवन साधे आहे आणि साधे जगण्यासाठीच ते ओळखले जातात। अमृता फडणवीस या बँकर आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत। त्यांच्या पतीसोबत त्या लोककल्याणासाठी काम करतात। देवेंद्र फडणवीस यांच्या मालमत्तेबाबत बोलायचं झालं तर त्यांच्याकडे नागपुरात 3,95,00,000 रुपयांची निवासी मालमत्ता आहे। 2023 ते 24 मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न 38,07,00,000 रुपये आहे।